नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थ आणि गुरु शिष्य नातं हे केवळ शब्दांचं नातं नसून ते आत्मा आणि आत्म्याचं पवित्र बंधन आहे. गुरुशिवाय मार्ग कधीच नसतो. हे वाक्य स्वामी समर्थांच्या जीवनातून वारंवार स्पष्ट होतं. कारण गुरु म्हणजे फक्त उपदेश देणारा नसतो, तर अंधारात हात धरून चालवणारा, पडताना सावरताना आणि योग्य वेळी कठोरतेने होणारा मार्गदर्शक असतो. शिष्य जेव्हा पूर्णपणे शरणागतीने गुरूंच्या चरणी येतो, तेव्हा त्यांचं जीवन बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थ शिष्याकडून विद्वत्ता, संपत्ती किंवा मोठी भक्ती मागत नाहीत. ते फक्त निष्ठा, श्रद्धा आणि समर्पण पाहतात. गुरु शिष्य नात्याचे रहस्य इथेच दडलेलं आहे. गुरु शिष्याला बाहेरचं जग जिंकायला शिकवत नाहीत, तर आधी त्यांचं अंतर्मन जिंकायला शिकवतात. शिष्याच्या आयुष्यात जेव्हा संकटे येतात, तेव्हा स्वामी समर्थ त्याला एकटं सोडत नाहीत, पण ते संकट दूरही करत नाहीत. कारण त्या संकटातून शिष्य घडतो. गुरु शिष्याची परीक्षा घेतात, त्याला गोंधळात टाकतात, कधी मौन पाळतात तर कधी दुर्लक्ष करतात. पण या सगळ्यामागे एकच हेतू असतो, शिष्याची श्रद्धा किती खोल आहे हे पाहणं. जो शिष्य परिस्थिती कधीही कठीण असली तरी गुरुवरचा विश्वास सोडत नाही, त्यालाच खरा मार्ग मिळतो. गुरुशिवाय मार्ग नाही याचं कारण असं की आपलं मन आपल्यालाच फसवतं. अहंकार आपल्याला चुकीच्या दिशेने नेतो, पण गुरु हा भ्रमातून आपल्याला बाहेर काढत असतो. स्वामी समर्थांच्या दृष्टीने गुरु शिष्य नातं म्हणजे व्यवहार नव्हे, तर कृपेचं नातं आहे. गुरु शिष्याला जे देतात ते शब्दांत सांगता येत नाही, ती अनुभूती असते. शिष्याचं दुःख गुरु स्वतःवर घेतात, त्याची कर्मफळं हलकी करतात आणि योग्य वेळी त्याला उंचावतात. म्हणूनच गुरु मिळणं हे भाग्य नाही, तर पूर्वजन्मीच्या पुण्याचं फळ आहे. शिष्य जेव्हा पूर्णपणे गुरुवर विसंबतो, तेव्हा त्याचा मार्ग आपोआप स्पष्ट होतो. स्वामी समर्थांचा हा संदेश फार खोल आहे. मी तुला मार्ग दाखवू शकतो, पण चालायचंच तुलाच आहे. गुरु शिष्य नात्याचं रहस्य समजलं की जीवनातल्या अनेक घटनेत स्वामींची योजना दिसू लागते आणि तेव्हाच खरा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.